Hello students, today we are going to learn the special horticulture practices in fruit crops. In previous lecture, we also learned about the special horticulture practices, that is root pruning and root exposure, notching in fig and girdling in grape. So today's next स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस इज दॅट बेंडिंग इन गावा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बेंडिंग इन गावा हे ऑपरेशन पाहणार आहोत. सो लेट्स सी द बेंडिंग इज ऑल्सो स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस विच इज मोस्टली डन इन दी गावा. बेंडिंग हे एक स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे की जे आपण गावामध्ये मोस्टली फॉलो करत असतो. सो बेंडिंग वाईडली प्रॅक्टिस इन डेक्कन रिजन फॉर इन्क्रीजिंग फ्रूट प्रोडक्शन इन गावा अँड इट इज एस्पेशली डन इन इरेट ग्रोईंग व्हरायटीज ऑफ गावा. मोस्टली आपल्याला हे डेक्कन रिजनमध्ये आपण हे बेंडिंग ऑपरेशन फॉलो करत असतो. इट इज स्पेशली डन इन इरेट ग्रोईंग व्हरायटीज ऑफ गावा. ज्या सरळ वाढणाऱ्या व्हरायटीज आहेत तर त्या व्हरायटीजमध्ये आपण बेंडिंग हे ऑपरेशन करत असतो. तर हे ऑपरेशन म्हणजे काय नेमकं आपण ते कशा प्रकारे करतो तर ते पाहूया. बेंडिंगचा अर्थच होतो मुळात वाकवणे. म्हणजे आपण एखादी फांदी वाकवतो त्याला आपण बेंडिंग म्हणतो. बट दिस ऑपरेशन हाऊ कॅन इट इज फॉलोड इन गावा. सो लेट्स सी. In Gava, the flowers are borne on new shoots, and for more fruits, there should be naturally more branches or more shoots. बघा, इन गावा दी फ्लावर्स आर बोर्न ऑन दी न्यू शूट्स. म्हणजे जे गावामध्ये फुलं आपण बघतो तर ती फुलं ही न्यू शूट्सवरती डेव्हलप झालेली पाहायला मिळतात. आणि जर मोर फ्रूट्स आपल्याला पाहिजे असेल तर देअर शुड बी मोर ब्रांचेस ऑर मोर शूट्स. सो इन इरेट ग्रोईंग व्हरायटीज the apical buds produce new shoots while the flower buds remain dormant. ज्या काही इरेट ग्रोईंग व्हरायटीज आहेत किंवा ज्या सरळ वाढणाऱ्या व्हरायटीज आपण त्याला म्हणतो तर त्या व्हरायटीजमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा अपायकल बर्ड्स प्रोड्यूस न्यू शूट्स. जे काही अपायकल बर्ड्स असतील शेंड्याकडचे जे काही बर्ड्स असतील ते प्रोड्यूस न्यू शूट्स व्हाईल दी फ्लावर बर्ड्स रिमेन इन डॉर्मंट कंडिशन. मग त्यावेळेस जे काही जे फ्लावर बर्ड्स असतील ते इट्स रिमेन्स इन डॉर्मंट कंडिशन. ते डॉर्मंट कंडिशनमध्ये सुप्तावस्थेत गेलेले असतात. तर हेन्स बाय बेंडिंग दिस ब्रांचेस डॉर्मंट बर्ड्स स्प्राउट अँड गिव्ह राईज टू मोर शूट्स. मग आपले हे डॉर्मंट कंडिशनमध्ये जे बर्ड्स गेले ते आपल्याला ॲक्टिव्ह कंडिशन आणण्यासाठी आपल्याला हे बेंडिंग ऑपरेशन करावं लागतं. सो बाय बेंडिंग दिस ब्रांचेस, मग ह्या ब्रांचेस आपण जर वाकवल्या बाय बेंड केल्या तर दिस बर्ड्स स्प्राउट अँड गिव्ह राईज टू मोर शूट्स. मग त्याच्यामुळे हे बर्ड्स ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येतात, सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि इट गिव्ह राईज टू मोर शूट्स. सो इफ देअर इज अ मोर शूट्स देन देअर इज अ मोर फ्लावर बर्ड्स and fruits also. So due to the more shoots there is a more flowers, so there is a more fruits obtained from the guava plant. So this is the very easy operation while bending. म्हणजे बेंडिंग करत असताना आपण ते वाकवल्यानंतर स्लाइटली वाकवायचे जेणेकरून ते फ्लावर बर्ड्स असतील ते इट कम्स इन द ॲक्टिव्ह कंडिशन. जे सुप्तावस्थेतून ते बाहेर पडतात तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मोर शूट्स आपल्याला लागायला सुरुवात होते. मोर शूट्स डेव्हलप झाल्यानंतर देअर शुड बी मोर फ्लावर्स अँड मोर फ्रूट्स. सो दिस प्रॅक्टिस इज नॉट नेसेसरी इन L49 व्हरायटी विच इज नाव रिनेम्ड ॲज अ सरदार पेरू व्हरायटी. ही प्रॅक्टिस फक्त आपण L49 ह्या व्हरायटीमध्ये करत नाही की ज्याला आपण नवीन नाव आता दिलेलं आहे, दॅट इज दी सरदार पेरू व्हरायटी. सरदार व्हरायटी आपण त्याला म्हणतो L49 सरदार. तर ही व्हरायटी इट इज ऑल्सो स्प्रेडिंग टाईप ऑफ व्हरायटी. म्हणजे ऑलरेडी इट इज अ स्प्रेडिंग टाईप ऑफ व्हरायटी. स्प्रेडिंग टाईप ऑफ व्हरायटी आहे. इरेट ग्रोईंग ही व्हरायटीज वाढत नाही. तर मोस्टली आपण हे बेंडिंग ऑपरेशन करत असतो ते इट शुड बी फॉलोड इन दी इरेट ग्रोईंग व्हरायटीज. सो दिस इज दी बेंडिंग इन गावा विच इज व्हेरी नेसेसरी और विच इज मोस्टली फॉलोड इन गावा प्लांट. देन नेक्स्ट ऑपरेशन इज दॅट इज नॉचिंग इन फिग. नॉचिंग याचा अर्थ मराठीत आपण त्याला खाच पाडणे असं म्हणतो. जसं आपण रिंगिंग पाहिले की रिंगिंगमध्ये आपण सर्क्युलर पीस ऑफ बार्क त्यांच्यामध्ये काढत असतो तर त्याच प्रकारे आपण इथं नॉचिंगमध्ये खाच पाडत असतो. सो नॉचिंग इज स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस अँड नॉचिंग इज स्पेशली डन इन दी फिग. जसं आपण रिंगिंग हे मँगोमध्ये पाहिलेलं आहे किंवा गडलिंग हे ग्रेपमध्ये बघितलं तर त्याचप्रमाणे नॉचिंग हे ऑपरेशन आपण फिग या क्रॉपमध्ये पाहतो किंवा फिग या क्रॉपमध्ये फॉलोड केलं जातं. So notching is defined as a making a notch above the bud by removing wedge shaped piece of bark of the plant. म्हणजे नॉचिंग इज डिफाईन ॲज अ मेकिंग अ नॉच. आपण एक नॉच पडतो अबोव दी बर्ड बाय रिमूव्हिंग वेज शेप पीस ऑफ बार्क. थोड्याशा व्ही आकाराच्या शेपमध्ये आपण खाच पडत असतो आणि त्यातला जो बार्कचा पार्ट असतो तो आपण रिमूव्ह करत असतो त्यालाच आपण नॉचिंग असं म्हणतो. सो नॉचिंग इज अ पार्शियल रिंगिंग ऑफ ब्रांच अबोव अ डॉर्मंट बर्ड. Notching is also part of
रिंगिंग, ज्याला आपण रिंगिंगचा एक पार्ट म्हणू शकतो, कारण रिंगिंगमध्ये आपण फुल सर्क्युलर पीस ऑफ बार काढत असतो आणि नॉचिंगमध्ये आपण हाफ सर्क्युलर पीस ऑफ बार काढतो किंवा आपण खाच पडतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज पार्शियल रिंगिंग, म्हणजे आपण अर्ध रिंगिंग करतो असा अर्थ नॉचिंगचा होतो. सो अ स्मॉल नॅरो स्ट्रिप ऑफ बार्क जस्ट अबव द डॉर्मंट बड इज रिमूव्ड. अ स्मॉल नॅरो स्ट्रिप ऑफ बार्क, एक छोटीशी आपण स्मॉल अरुंद अशी एक स्ट्रिप काढतो बार्कची फिगच्या प्लांटमध्ये. सो जस्ट अबव द डॉर्मंट बड इज रिमूव्ड, म्हणजे अगदी डॉर्मंट बड जो असेल, सुप्तावस्थेत गेलेला जो बड असेल त्याच्यावरती आपण हे ऑपरेशन करत असतो. द इफेक्ट ऑफ नॉचिंग अबव द बड इन फिग इज ऑब्झर्व. मोस्टली आपण हे ऑपरेशन ज्यावेळेस फिगमध्ये केलं तर त्यावेळेस आपल्याला ह्याचा चांगला रिझल्ट आपल्याला फिगमध्ये पाहायला मिळाला. सो इट गिव्ज रिस्पॉन्स टू दी नॉचिंग इन फिग प्लांट. सो दॅट इज इट प्रिव्हेंट्स द इन्फ्लुएन्स ऑफ सर्टन कंपाऊंड्स ऑन दी बर्ड. सो इट प्रिव्हेंट्स the influence of certain compounds on the bud, and notching cut off the supply of carbohydrates from above and increases the supply of water or nitrogen from below. याचा इम्पॅक्ट असं काय होतं की इट प्रिव्हेंट दी सर्टन कंपाऊंड्स ऑन दी बर्ड, म्हणजे जो काही सर्टन कंपाऊंड्सचा ते बर्डवरती इफेक्ट होणार असेल तर तो प्रिव्हेंट केला जातो, थांबवला जातो. आणि जो काही कार्बोहायड्रेट्स अबव दी बर्ड आपल्याला ते फ्रॉम दी अबव मिळत असतो तर तो तिथं थांबवला जातो, स्टॉप केला जातो. अँड इट इन्क्रीजेस दी सप्लाय ऑफ वॉटर ऑर नायट्रोजन फ्रॉम बिलो, आणि जमिनीतून मिळणारा जो वॉटरचा सप्लाय असतो, नायट्रोजन सप्लाय असतो, तो वाढवला जातो. सो ड्यू टू दिस नॉचिंग अबव दी बर्ड हॅज बीन फाउंड इफेक्टिव्ह इन इन्क्रीजिंग दी यील्ड ऑफ फिग ट्रीज. मग हे नॉचिंग केल्यामुळे आपल्याला काय परिणाम दिसून येतो तर इट इन्क्रीज द यील्ड ऑफ दी फिग ट्रीज, म्हणजे फिगमध्ये आपल्याला त्यांचं प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी आपण हे ऑपरेशन करू शकतो. हे ऑपरेशन केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन वाढले आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस ऑपरेशन इज फॉलोड इन फिग मोस्टली इन पुणे एरियाज, अँड नॉचिंग इज जनरली फॉलोड बिफोर 3 weeks ऑफ फ्लावरिंग टाईम. मग हे नॉचिंग ऑपरेशन कधी करतो तर साधारणतः 3 weeks ऑफ बिफोर फ्लावरिंग टाईम, त्यांचा फ्लावरिंग टाईम येण्याच्या आधी आपण 3 आठवडे आपण हे ऑपरेशन फॉलो करत असतो. सो दिस इज अ notching in fig which is followed in fig. So that's why it is called as notching in fig. Then next operation is smudging. So smudging is a practice of smoking the tree by burning brushwood on the ground and allowing the smoke to pass through the center of the crown of the tree. So smudging is a practice of smoking the tree, म्हणजे आपण त्या ऑर्चर्डमध्ये बाय बर्निंग दी ब्रशवूड्स, आपण जे काही खालचं पालापाचोळ असेल किंवा ब्रशवूड्स असेल तर ते आपण बर्न करतो आणि त्यांचा धूर आपण त्या झाडांच्या मधून पास करत असतो, पास थ्रू दी सेंटर ऑफ दी क्राऊन ऑफ दी ट्री. म्हणजे मग त्या झाडांचा जो क्राऊन पार्ट असतो तर त्याच्या साधारणतः लेवलने आपण तो धूर पास करत असतो. मग तो इट शुड बी डिस्कंटिन्यूड, मग तो डिस्कंटिन्यू करतो, म्हणजे कधी थोड्या वेळ आपण तो पास करतो, परत बंद करतो, थोड्या वेळ पास करतो, बंद करतो, अशा प्रोसिजरला आपण स्मजिंग असं म्हणत असतो. दी स्मोकिंग इज डिस्कंटिन्यूड ॲज सून ॲज द टर्मिनल बर्ड्स बिगिन टू स्वेल. पण ज्यावेळेस आपण तो डिस्कंटिन्यू करत राहतो तर त्यावेळेस काय होतं की जे टर्मिनल बर्ड्स आहेत ते बिगिन टू स्वेल, म्हणजे फुगायला सुरुवात होते. त्यामुळं आपल्याला जे काही नवीन ते बर्ड्स ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येतात, इट गिव्ह स्प्राउट्स अँड गिव्ह राईज टू मोर न्यू शूट्स. बट दिस स्मजिंग ऑपरेशन इज नॉट कॉमनली फॉलोड इन इंडिया. परंतु आपण हे स्मजिंग ऑपरेशन इंडियामध्ये कॉमनली फॉलो करत नाही. सो अबोव दिस स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस, दॅट इज दी रिंगिंग इन मँगो, बेंडिंग इन गावा, नॉचिंग इन फिग, girdling in grape, root pruning and root exposure. So these all special horticulture practices are followed in India, but only smudging operation is not commonly followed in India. Okay, I hope you understand this lecture. Okay, thank you.